राज्यामध्ये सध्या होमिओपॅथी विरुद्ध ॲलोपॅथी असा वाद अधिक तीव्र होताना दिसतोय। मॉडर्न फार्माकोलॉजीमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणजे CCMP कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे। या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन, मार्ड आणि विविध ॲलोपॅथी डॉक्टरच्या संघटनांनी विरोध केलाय। या निर्णयाच्या निषेधार्थ आज राज्यभरातील खासगी ॲलोपॅथी डॉक्टरांनी 24 तासांचा लाक्षणिक संप पुकारला। तर उद्यापासून महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर जाणार आहेत। या संपाचा वैद्यकीय सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे या निर्णयाच्या समर्थनार्थ मुंबईतील महाराष्ट्र वैद्यक परिषद कार्यालयाबाहेरील होमिओपॅथी डॉक्टरांनी आंदोलन केलं। त्यानंतर अखेर होमिओपॅथी डॉक्टरांची MMC नोंदणी करण्याची मागणी पूर्ण झाली आहे। या मागणीसाठी होमिओपॅथी डॉक्टरांनी मेडिकल काउन्सिलच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। मात्र आता नोंदणी करण्यास सुरुवात झाल्यामुळे होमिओपॅथी डॉक्टरांनी जल्लोष केलाय। पहिली महिला डॉक्टर नेहा सिद्धार्थ पवार यांना नोंदणी देण्यात आली आहे। आणि सर्व म्हणजे की जे 13 वर्षामध्ये आमचे 23 होमिओपॅथिक बांधव हे MMC मध्ये नोंदणी मिळण्यासाठी जे वाट पाहत होते, जे दगावले आहे, ही खरी आज त्यांना आदरांजली ही आमच्या वतीने इंडियन इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशनच्या वतीने होमिओपॅथी कृती समिती यांच्या वतीने आहे। आपले महाराष्ट्र सरकार ज्यांनी होमिओपॅथिक बांधवांना हा जो न्याय दिलेला आहे, हा न्याय थोडासा लढा तर प्रत्येक गोष्टीत असतो। लढा बरेच लोकांनी गनिमिकावांनी इतके 13 वर्षे केले, पण आमची जरा स्टाईल इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य कृती समितीची वेगळी होती। त्या स्टाईलचा दणका हा आज तुमच्या समोर आहे, दिसून आलेला आहे। आणि आम्ही अडून होतो म्हणजे आम्ही लोकशाही पद्धतीनेच करत होतो। अतिशय आनंद होत आहे, कारण हा 14 वर्षाचा आमचा वनवास संपलेला आहे। 2012 पासून आम्ही संघर्ष करत आहोत। 2014ला IMA ने आमच्या विरुद्ध केस टाकली। कोर्टाचा स्टे नसताना सुद्धा IMAच्या मुजोरीपणामुळे आम्हाला आजपर्यंत आमचं MMC रजिस्ट्रेशन मिळालं नाही। 14 वर्ष आमचा जो हक्क होता, तो हक्क IMA ने आमच्यापासून हिरावला होता, तो आज आम्हाला मिळाला। ह्याच्यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट असू शकत नाही।